महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे अभियोग्यता धारक बांधव आणि आमच्या भगिनी जे भावी शिक्षक आहेत, आता त्यांचं 1 मार्कानं 2 मार्कानं 3 मार्कानं सिलेक्शन झालं नाही, परंतु प्रतीक्षा यादीच्या ते जवळ आलेले आहेत, कट ऑफच्या जवळ आलेले आहेत, अशा तमाम अभियोग्यता धारकामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की सर 21,000 जागा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काढल्यापैकी 11,000 जागा भरलेल्या आहेत, मग उर्वरित जागा या ठिकाणी सरकार भरणार आहे की नाही भरणार, याच्या बाबतीत अनेक आमच्या भावी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर या विषयामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सर्व संभ्रम तुमचा नक्कीच या ठिकाणी दूर करणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त अभियोग्यता धारक आणि आमच्या डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल। व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राइब करा। शिक्षक भरतीच्या संदर्भात नवीन अपडेट वेळोवेळी देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन। तर आपण बघूया की सर नेमक्या जागा किती होत्या। आपण जर बघितलं तर 21,678 जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत। या पवित्र पोर्टलवर आलेल्या जागेमध्ये 16,799 जागा ह्या मुलाखती शिवाय आहेत, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत। पैकी जर भरल्या किती असतील तर 11,085 जागा भरल्या, पण याच्यामध्ये काही उमेदवार न मिळाल्यामुळे याच्यातलेही काही जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या काही बाकी होत्या ह्या 5,717 जागा। मग याच्यातल्या रिक्त जागा आणि ह्या 5,717 जागा ह्या जागा नेमक्या भरणार आहे कधी या ठिकाणी सरकार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण विभाग, तसेच मुलाखत असलेल्या ज्या काही जागा आहेत इंटरव्ह्यूच्या विथ इंटरव्ह्यूच्या 4,879 जागा आहेत। मग सर ही प्रक्रिया नेमकी होणार कधी? काय आता या ठिकाणी समुपदेशन चालू आहे, काही शिक्षकांच्या बदल्या होत आहेत, जे जुने शिक्षक लागलेले बांधव आहेत, आता नवीन शिक्षक त्या ठिकाणी अपॉइंटमेंट होत असताना त्यांचं समुपदेशन चालू आहे। मग ही प्रोसिजरला नेमका वेळ किती लागणार आहे आणि ही प्रोसिजर होणार आहे की नाही हे आपण मात्र या ठिकाणी नक्कीच बघणार आहोत। तुम्ही जर पाहिलं असेल तर पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिन मध्ये हे प्रसिद्धी पत्रक 14 तारखेला या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांमध्ये या प्रसिद्धी पत्रकाबाबत संभ्रम आहे। मला कॉल करत आहेत की सर नेमकं या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, एकदा आम्हाला थोडंसं समजावून सांगा। बघा आता इकडे जर तुम्ही बघितलं तर शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात बघा 25 तारखेला जी निवड यादी लावली होती 11,000 पदांची, याच्या संदर्भात काही याचिका या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेल्या आहेत। मग आता त्या दाखल झाल्याच्या नंतर याच्यावरती काय तोडगा निघाला त्या याचिकेवर, याच्यासाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे। हा मुद्दा तुम्हाला दिसत नसेल तर थोडंसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। बघा मुद्दा काय आहे की या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाच्या अंती म्हणजे युक्तिवाद झाल्याच्या शेवटी माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम असा आदेश दिलेला आहे की ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत। म्हणजे ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया सुरू ठेवायची सांगितलेली आहे। म्हणजे इथून पुढं आता उरलेल्या ज्या जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्याचे आदेशही या ठिकाणी खंडपीठाने दिलेले आहेत। म्हणजे याचाच अर्थ आहे की ही भरती प्रक्रिया स्थगित झालेली नाहीये किंवा ही भरती प्रक्रिया इथं थांबलेली नाहीये, याच्यावरती काम चालू आहे। बघा न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे आणि ज्याही तक्रार निवारणामध्ये ज्यांनी तक्रार समिती कधी केलेली आहे त्याच्यावरही छाननी करून त्याच्यावरही बघा काय म्हणते यथोचित निर्णय संबंधितांना कळवण्यात येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही भरती प्रक्रिया आता स्टॉप झालेली नाही, ही चालूच होणार आहे, पुढेही चालू होणार आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या फेऱ्या लागणार आहेत। म्हणजे अशा प्रकारच्या फेऱ्या लागतील। आता फेज 1 झालेला आहे, आता फेज 2 म्हणजे फेरी क्रमांक 2 मध्ये आता ही जी रिक्त पद आहेत जी आपण बघितलेली 5,000 प्लस ही रिक्त पद म्हणजे 5,717 ही रिक्त पद ही बाकी पद या ठिकाणी भरल्या जातील। त्याच्यानंतर या 11,000 पदामध्ये जिथं उमेदवार मिळाला नसेल किंवा जिथे एखादा उमेदवार आहे ऑलरेडी तो कुठतरी अगोदर जॉईन आहे त्याचं इथे त्याला शिक्षक भरतीसाठी तो गेला नाही, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तो गेला नाही, म्हणजे त्याची जागा जर रिक्त असेल तर असा रूपांतरित किंवा माजी सैनिक असतील खेळाडू असतील असे उमेदवार न मिळाल्यामुळे यांची एक रूपांतरित फेरी होणार आहे 3। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जाणार नाहीत। हेच या ठिकाणी शिक्षण विभागानं शिक्षण आयुक्त विभाग जे आपल्या आयुक्ताचे शिक्षण विभागाचे जे आयुक्त आहेत त्या सरांनी या ठिकाणी आयुक्त सरांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत
हे भरल्या जाणार नाहीत विदाऊट इंटरव्ह्यूच्या, तोपर्यंत विथ इंटरव्ह्यूकडे ते विचार करणार नाहीत. म्हणजे अगोदर या 2 फेऱ्या आणि मग मुलाखतीसह फेरी क्रमांक 4 लागणार आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. निश्चिंत राहा, बिंदास्त राहा. ओके. आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडल्यास लाईक करा. तर जे नवीन बांधव आमचे आहेत, ज्यांना या ठिकाणी अभियोग्यता चाचणी द्यायची आहे, म्हणजे TAIT परीक्षा द्यायची असेल, पण ते देण्यासाठी तुमच्याकडे TET तुम्ही पास असणं गरजेचं आहे किंवा CTET पास असणं गरजेचं आहे. असे नवीन D.Ed धारक किंवा B.Ed धारक विद्यार्थ्यांसाठी, आमच्या भावी शिक्षकांसाठी हे महत्त्वाचं असं एक मी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपलं ऍप्लिकेशन आहे विश्व मराठी नंबर 2. याच्यावरती तुम्हाला 10 टेस्ट सिरीज PDF स्वरूपात मिळणार आहेत. अगोदर डेमो बघून घ्या, नंतरच या ठिकाणी तुम्ही हे जॉईन करू शकता. कारण ओपन कॅटेगरीवाल्या मुलांना 90 गुण तुम्हाला पासिंगसाठी 150 पैकी पाहिजे आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं, कॅटेगरी मधल्या मुलांना 83 गुण 150 पैकी तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये, म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये 90 जर तुम्हाला पास पडले तर तुम्ही पात्र झालात. पेपर सेकंड मध्ये जर तुम्ही पात्र झालात. हे विषय आहेत. मराठी 30 गुणांसाठी आहे तुम्हाला ही आपली बॅच आहे 299. ही बॅच ही तुम्ही ऍप नंबर 2 मध्ये शिक्षक भरती नावाचे फोल्डर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही या बॅच घेऊ शकता. परिसर अभ्यासामध्ये पूर्ण परिसर अभ्यास 299 रुपयामध्ये ही बॅच आहे. TET धारक TET पास करणाऱ्या उमेदवारांसाठी. आणि सामाजिक शास्त्र आहे पेपर 2 साठी 60 गुणांचा हा विषय आहे. हे 60 गुणांचा विषय याची सुद्धा एक बॅच आहे फक्त 299 रुपयामध्ये. जे नवीन असतील ते नक्कीच या ठिकाणी या बॅचचा आणि या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या असे मी तुम्हाला विनंती करेन. आणि लवकरात लवकर जे आमचे भावी शिक्षक या ठिकाणी 2-2, 3-3 मार्काच्या कट ऑफ वरती येऊन थांबलेले राहतात, आता त्याही विद्यार्थ्यांचं, त्याही बांधवांचं लवकरात लवकर सिलेक्शन हो. आणि शिक्षण विभागाला विनंती आहे की ही प्रक्रिया जेवढी फास्ट तुम्हाला करता येईल नक्कीच तेवढी फास्ट करा आणि विद्यार्थ्यांना सिलेक्शन द्या, एवढीच विनंती. आणि भावी शिक्षकांचं पुनश्च शुभेच्छा देतो. अगोदर लागलेल्या शिक्षकांना पुनश्च या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी, आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय. धन्यवाद.